नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, MPSC युजमॉल या आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलवर सर्वांचं सहर्ष स्वागत आहे। तर आपण जे सध्या आता आजच्या व्हिडिओपासून आपण जे पाहणार आहोत तर त्यामध्ये वनरक्षकची जी काही भरती आता येणार आहे तर त्या संदर्भामध्ये आपण PYQ जी सिरीज आहे तर ती सिरीज आपण चालू केलेली आहे। त्यात आपल्या चॅनलवर मागेच म्हणजे काल एक व्हिडिओ पण आलेला आहे त्या संदर्भातला की PYQ टाकलेले आहेत। आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण मराठी विषयाचे जे काही मागील प्रश्न आहेत 2019 चे प्रश्न जे आहेत तर त्या संदर्भातलं जे काही प्रश्न आहेत 50 प्रश्न त्याचं विश्लेषण आपण आज पाहणार आहोत। कारण कुठलाही पेपर असो तर त्या पेपरचा जो काही पॅटर्न आहे किंवा त्या जे काही प्रश्न आहेत किंवा त्या प्रश्नाची जी काही पद्धती आहे आणि प्रश्नाचं कशा पद्धतीनं वर्गीकरण करण्यात आलेलं आहे, कुठल्या घटकावर कशा प्रकारचे प्रश्न आलेले आहेत हे पाहणं खूप गरजेचं आहे। कारण काय होतं, आपण जेव्हा परीक्षेला सामोरं जातो तेव्हा सामोरं जात असताना कुठला घटक हा कसा अभ्यासायचा, त्याच्यावर किती प्रश्न आलेले आहेत याचा अभ्यास करणं खूप गरजेचं आहे। कारण काय होतं की जर आता समजा आपल्याला एक प्रवास करायचा आहे किंवा एखाद्या ठिकाणी आपल्याला जायचं आहे व जात असताना आपल्याला त्याचं नियोजन करणं हे खूप महत्त्वाचं आहे। जर नियोजनच नसेल आपल्याकडं, त्यासाठी योग्य सूचक जे काही आपलं नियोजन म्हणतो आपण त्याला, ते जर नसेल तर आपला प्रवास हा योग्य होणार नाही व त्यामध्ये अडचणी निर्माण होतील। त्यामुळं आपल्याला परीक्षेला सुद्धा सामोरं जात असताना अभ्यासाचं नियोजन, मागच्या प्रश्नपत्रिका, त्यामध्ये घटकाचं गुणदान योजना, त्यात घटकनी हा प्रश्न कसे कसे आलेले आहेत ते पाहणं हे खूप गरजेचं आहे। त्यानुसार आपण 2019ला जे काही प्रश्न आलेले आहेत त्या संदर्भातलं विश्लेषण आपण पाहू व कुठल्या घटकावर कसे कसे प्रश्न आहेत त्याचं विश्लेषण आपण पाहूया। तर पहा, पहिला प्रश्न तर पहिला प्रश्न आलेला आहे, खालीलपैकी विरुद्धार्थी शब्दाची चुकीची जोडी ओळखा। तर पहिला जो पर्याय आहे तो हा शब्द संग्रहावर आहे किंवा समानार्थी शब्द, विरुद्धार्थी शब्द किंवा म्हणी म्हणा किंवा वाक्प्रचार म्हणा, हे जे काही शब्द संग्रह आहेत मराठीमध्ये त्या ह्याच्यावर TCS पॅटर्नने आजपर्यंत जास्तीत जास्त प्रश्न विचारलेले आहेत। त्यामुळं पहिलाच प्रश्न आहे चुकीची जोडी या ठिकाणी आपल्याला पाहायची पहा। तर पहिला पर्याय आहे स्वस्थ, अस्वस्थ, त्यानंतर स्वदेशी, विदेशी, स्तुती आणि निंदा। बरोबर आहे। पहिला जो पर्याय आहे स्वस्थचा विरुद्धार्थी शब्द काय होत असतो, अस्वस्थ असणे म्हणजे आपली स्थिती चांगली नसणे। त्यानंतर स्वदेशी, स्वदेशी म्हणजे आपलं स्वतःचं देशातील, आणि दुसरा ह्याचा शब्द काय आहे विदेशी म्हणजे परकीय, हे सुद्धा पर्याय बरोबर आहे। त्यानंतर स्तुती आणि निंदा हे सुद्धा एकमेकाचे विरुद्धार्थी शब्द आहेत। परंतु चौथा जो पर्याय आहे समुद्र आणि सागर, तर समुद्र आणि सागर हे दोन्हीही एकाच घटकाचे नाव आहेत, त्यामुळं हे दोन्हीही समानार्थी शब्द आहेत। त्यामुळं ही जी जोडी आहे पर्याय क्रमांक 4 हा चुकीचा पर्याय आहे। त्यामुळं पर्याय क्रमांक 4 हे याचं योग्य उत्तर आहे। त्यानंतर पहा दुसरा प्रश्न, संत ज्ञानेश्वरांनी खालीलपैकी कोणते पुस्तक लिहिलेले आहे। तर या ठिकाणी आपल्या महाराष्ट्राला एक चांगली आध्यात्मिक एक वारकरी परंपरा लाभलेली आहे। त्यामध्ये जे काही आपल्या इथं संत झालेले आहेत, संत ज्ञानेश्वर महाराज आहे, संत एकनाथ महाराज, त्यानंतर नामदेव महाराज, तुकाराम महाराज यांनी आपल्या सामाजिक जी सुधारणा म्हणू किंवा आध्यात्मिक सुद्धा पाया या लोकांनी घातलेला आहे। आणि मराठी या विषयाला यांनी अतिशय समृद्ध व संपृक्त केलेला आहे। त्यामुळं या संतांचं खूप योगदान आपल्या मराठी भाषेला आहे। त्यामुळं कुठलाही पेपर असो त्यामध्ये याच्यावर म्हणजे आपल्या संतावर प्रश्न आतापर्यंत आलेले आहेत, त्यांच्या साहित्यावर प्रश्न आलेले आहेत, त्यांच्या ग्रंथ संपदेवर प्रश्न आलेले आहेत। त्यामुळं आपल्याला याचा अभ्यास करणं खूप गरजेचं आहे। तर पहा, संत ज्ञानेश्वरांनी ग्रामगीता, तर ग्रामगीता हे जो ग्रंथ आहे तो आहे तुकडोजी महाराजांचा, तुकडोजी महाराजांचा हा ग्रंथ आहे। त्यानंतर दुसरा पर्याय आहे अमृतानुभव, बरोबर आहे, हा संत ज्ञानेश्वर महाराजांचा आहे। त्यानंतर दासबोध, आणि एकनाथी भागवत हे एकनाथ महाराजांचंच आहे। तर पर्याय क्रमांक 2 जो आहे अमृतानुभव हा पर्याय या ठिकाणी योग्य आहे। संत ज्ञानेश्वर महाराजांनी अमृतानुभव, चांगदेव पासष्टी
भावार्थ दीपिका म्हणजेच ज्ञानेश्वरी हे त्यांचे महत्त्वपूर्ण ग्रंथ किंवा ग्रंथसंपदा आहे. त्यानंतर प्रश्न तिसरा आहे, समूहदर्शक शब्द ओळखा. जसा जहाजांचा काफिला तसा किल्ल्यांचा काळ असतो. तर जसा जहाजांचा काफिला असतो तसा किल्ल्यांचा आपण दररोजच म्हणतो की हा किल्ल्यांचा जुडगा घे, हा गुच्छ घे. तर या ठिकाणी पहा, तर या आपल्या पर्यायामध्ये पर्याय क्रमांक 2 हा आहे जुडगा. तर किल्ल्यांचा काय असतो? जुडगा. आता जत्था सुद्धा आपण काय म्हणतो की एखादा समूह असेल, जत्था किंवा माणसं जात असतील समूहाने, त्या ठिकाणी आपण जत्था हा शब्द वापरतो. गट म्हणजे हा एक समूहदर्शक शब्द आहे की आपण 2-4 व्यक्तीचे गट म्हणू किंवा 5-6, 5-10, त्यामुळं हा समूहदर्शक शब्द आहे. आणि याच वाक्यात दिलं आहे जसं जहाजांचा काफिला, तर जहाजांच्या समूहाला काय म्हणतात? काफिला असे म्हणतात. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 काय आहे? जुडगा हे याचं योग्य उत्तर आहे. त्यानंतर पहा, दोरखंड. दोरखंड या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा. तर समानार्थी शब्द, पहिला सुद्धा प्रश्न समानार्थी विरुद्धार्थी याच्यावरच आलेला आहे. आता हा सुद्धा प्रश्न समानार्थी याच्यावरच हा शब्द आहे प्रश्न. तर पहा, दोरखंड हा जो शब्द आहे, तर आपल्याला ग्रामीण भागात सुद्धा दोरखंड म्हणा किंवा आपण त्याला चराट म्हणतो किंवा दावं म्हणतो किंवा आपण जे वैरण आणण्यासाठी किंवा विशिष्ट काही कार्यासाठी आपण ते वापरत असतो. तर दोरखंड या शब्दाचा समानार्थी शब्द बघा, पाणी तर नाही होऊ शकत. त्यानंतर चराट, हां पर्याय क्रमांक बी, चराट हे दोरखंड याचा समानार्थी शब्द आहे. आता पाण्यासाठी आपण नीर म्हणा किंवा जल म्हणा, नीर जल असेल, पय असेल, हे शब्द आपण वापरतो. चंडांशू हा जो शब्द आहे हा सूर्यासाठी आहे किंवा चमकता तारा या शब्दासाठी आपण चंडांशू हा शब्द वापरत असतो. म्हणजे जे काही तेजस्वी लखलखणारी गोष्ट आहे त्यासाठी हा शब्द असतो. आणि कोदंड, कोदंड म्हणजे धनुष्य आहे. धनुष्य, धनुष्य, तीरकमान, तीरकमटा असे आपण शब्द वापरू शकतो. याच्या समानार्थी शब्द आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 चराट हे याचं योग्य उत्तर आहे. कपोत, पहा कपोत या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा. तर आता आपलं काय वाटतं, कपोत हा जो शब्द आहे तर खाली काय दिलेला आहे? कापूस, कबूतर आणि घुबड आणि किमान हे 4 पर्याय या ठिकाणी दिलेले आहेत. परंतु काय होतं की आपलं पहिले 2 पर्याय जे आहेत तर त्या 2 पर्यायामध्ये आपला जास्तीत जास्त घोळ आपला होऊ शकतो. कसा पहा, तर काय होतं की कपोत हा जो शब्द आहे तर आपल्याला कापूस या शब्दाचा समानार्थी शब्द आहे असं सहजपणे आपण त्याचा तर्क काढतो किंवा आपल्याला वाटतं. त्यामुळं परंतु कपोत या शब्दाचा अर्थ कापूस होतो का? तर नाही आहे. तर कपोत याचा अर्थ काय आहे? कबूतर. काय आहे? कबूतर. तर कबूतरचा हा समानार्थी शब्द आहे. त्यामुळं पर्याय क्रमांक 2 कबूतर हे याचं योग्य उत्तर आहे. त्यानंतर पहा प्रश्न क्रमांक, पुढील विधानाला जी म्हण योग्य असेल त्याचा पर्याय ओळखायचा आहे. या ठिकाणी एक म्हणीचं स्वरूप दिलेलं आहे व म्हणजे समूहदर्शक शब्दासाठी योग्य असा एक पर्याय निवडा, अशा प्रकारचा हा प्रश्न आहे. तर प्रथमेश टी व्हीवरील गायनाच्या स्पर्धेत पहिला आला तेव्हा त्याच्या शाळेतील अभिषेक सगळ्यांना सांगत सुटला की त्याचे व प्रथमेशचे वडील एकमेकांचे जिवलग मित्र आहेत. खरे तर एकमेकांना एकदाच भेटले होते. तर काय होतं आपल्या आयुष्यामध्ये की समजा एखादी व्यक्ती आहे व ती व्यक्ती अतिशय संपन्न आहे किंवा नामवंत व्यक्ती आहे, परंतु तिची आपली ओळख नाही आहे आणि आपल्याला कुठंतरी ती एकदा भेटलेली असते. परंतु आपण काय करतो की वळून ताणून त्या व्यक्तीच्या आपण सोबत आहोत किंवा ती व्यक्ती आपल्या संपर्कातली आहे असं आपण दाखवतो. त्याला तादात्म्य असं म्हणतात किंवा एक ओढून ताणून संबंध आपण जोडायचा प्रयत्न करत असतो. त्यामुळे पहा, संबंध नसताना सुद्धा एखाद्या परकीय व्यक्तीशी किंवा इतरत्र व्यक्तीशी, परंतु ती काय आहे? फक्त नामवंत आहे, प्रतिष्ठित आहे, या दृष्टीने आपण नातं जोडण्याचा प्रयत्न करत असतो. त्यामुळं पर्यायात पहा, आऊचा काऊ तो म्हणे मावस भाऊ, वाहत्या गंगेत हात धुणे, बाप तसा बेटा, ताज्या घोड्यावरच्या गोमाशा. तर पहा पर्याय क्रमांक 1 जो आहे तर पर्याय क्रमांक 1च याचं उत्तर आहे. कारण काही संबंध नाही आहे पण आपण नातं जोडण्याचा प्रयत्न करतो या ठिकाणी. त्यामुळे पर्याय क्रमांक 1 आऊचा काऊ म्हणे मावस भाऊ, तर हा याचं योग्य उत्तर आहे. नंतरचं जे काय आहे वाहत्या गंगेत हात धुणे, म्हणजेच समजा एखादी गोष्ट आपल्याला मिळत आहे सहजरित्या तर त्याचा आपण लाभ घेत असतो. त्यानंतर बाप तसा बेटा म्हणजे जसा काही वाण तसे आपलं जसं रोप आहे, त्याच्या प्रकारे रोपानं किंवा झाडापेक्षा जसं झाड आहे तर झाडाचं जे बीज आहे ते झाडाच्याच ह्याच्याप्रमाणे असतं. तर त्यानंतर ताज्या घोड्यावरच्या गोमाशा म्हणजे अशा प्रकारे या ठिकाणी पर्याय क्रमांक 1 जो आहे तर 1 या ठिकाणी याचं योग्य उत्तर आहे. त्यानंतर पहा आणखी एक प्रश्न आलेला आहे आता संत साहित्यावर. तर संत तुकडोजी महाराजांनी खालीलपैकी कोणता ग्रंथ लिहिलेला आहे? तर
त्या ठिकाणी सुद्धा तुकडोजी महाराज हा पर्याय आलेला होता. जेव्हा ज्ञानेश्वर महाराजावर हा म्हणजे तो प्रश्न होता, तर त्या ठिकाणी पहा, तर संत तुकडोजी महाराज यांनी कोणता ग्रंथ लिहिलेला आहे, तर त्यांचा सर्वात प्रसिद्ध असा जो ग्रंथ आहे तो ग्रामगीता हा ग्रंथ आहे. तर पर्याय क्रमांक 1 याचं योग्य उत्तर आहे. तर हेच पर्याय त्या ठिकाणी होते. अमृतानुभव, एकनाथी भागवत आणि दासबोध याचं स्पष्टीकरणसुद्धा आपण त्या प्रश्नात पाहिलेलं आहे. त्यामुळे या ठिकाणी काही पाहण्याची आवश्यकता नाही. त्यानंतर पहा, पक्षी आकाशात उडतो या वाक्यातील प्रयोग ओळखा. तर पहा, प्रयोग जो आहे, तर प्रयोगामध्ये आता प्रत्येक जे काही वनरक्षक असो, पोलीस भरती आहे, त्यानंतर जिल्हा परिषदेचे जे काही पेपर आहेत, पशुसंवर्धन वगैरे, त्यानंतर आरोग्य सेवक जे काही पेपर आहेत, तर या प्रत्येक पेपरमध्ये प्रयोगावर हा एखादा प्रश्न येतच असतो. मग त्यामध्ये आता कर्तरी, कर्मणी, भावे प्रयोग असेल किंवा भावे प्रयोगाचे जे काही प्रकार आहेत त्या संदर्भात जास्त प्रश्न येतात. कर्मणी आणि कर्तरी हे जे प्रयोग आहे, तर याचं सहजासहजी उत्तर जे आहे ते कर्मावर आणि कर्त्यावरही त्याचं निघतं. परंतु भावे प्रयोग जो आहे, तर त्या भावे प्रयोगाला काय होतं की त्या ठिकाणी प्राचीन कर्मणी असेल, समापन कर्मणी असेल, तर असे विविध जे काही त्याचे प्रकार आहेत ते तुम्हाला जास्त गोंधळ त्या ठिकाणी होऊ शकतो उत्तर काढत असताना. त्यामुळं प्रयोगाचा जो भाग आहे थोडासा त्याचे म्हणजे उदाहरणं हे रिपीटच घेतलेली आहेत. प्रत्येक जे काही प्रश्नपत्रिका आहेत किंवा ज्या ज्या विभागाचे प्रश्नपत्रिका आतापर्यंत झाल्यात किंवा परीक्षा झाल्यात त्या ठिकाणी उदाहरणं तेच आहेत. परंतु काय होतं की आपल्याला ते त्याच्यामध्ये साम्य वाटतं. आता समापन कर्मणी असेल, त्यानंतर शक्य कर्मणी असेल, तर या ठिकाणी काय होतं, किंवा प्राचीन कर्मणी असेल, या ठिकाणी जे उदाहरणं आहेत किंवा त्या उदाहरणामध्ये आपण पाहतो की शब्द आपल्याला सारखे दिसतात. मग शब्द सारखे दिसल्यामुळे काय होतं की आपण उत्तर हे सहसा चुकत असतो. त्यामुळं कर्तरी व कर्मणी या 2 प्रयोगापेक्षा भावे प्रयोगाला थोडंसं जास्त डीपमध्ये पाहिलेलं बरं. कारण त्या ठिकाणी काय होतं की त्याच्यावर आतापर्यंत जास्तीत जास्त प्रश्न आलेले आहेत आणि त्याच प्रश्नाचे चुकीचे उत्तर हे विद्यार्थ्यांकडून दिले जातात. त्यामुळं ते भाग पाहणं खूप गरजेचं आहे. तर पहा, पक्षी आकाशात उडतो, तर या वाक्यामध्ये आपल्याला फक्त कर्म काय होईल, कर्मच आपल्याला पाहायला भेटेल. या ठिकाणी कर्ता पाहायला भेटेल. कर्म या ठिकाणी आहे का, तर नाही. पक्षी आकाशात उडतो, तर फक्त क्रिया हा करणारा फक्त काय आहे, तर एक कर्ताच आहे. त्यामुळं या ठिकाणी काय होईल, याचं उत्तर की अकर्मक कर्तरी प्रयोग हे याचं उत्तर आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 पक्षी आकाशात उडतो या वाक्यातील प्रयोग कोणता आहे, तर आकर्मक कर्तरी प्रयोग आहे. त्यानंतर पहा, पुढील शब्दसमूहासाठी योग्य शब्द निवडा. तर पहा, सभेत धीटपणे भाषण करणारा यासाठी आपल्याला एक शब्द निवडायचा आहे. तर पहा, ढालगज पर्याय क्रमांक 1 आहे ढालगज, त्यानंतर आहे सभाधीट, त्यानंतर आहे आगंतुक आणि चौथा पर्याय आहे जहाल. तर पर्याय क्रमांक 1 जो आहे ढालगज, तर ढालगज म्हणजे युद्धामध्ये सामोरं जाणारा, काय, युद्धामध्ये सामोरं जाणारा किंवा समोर असणारा. त्यानंतर सभाधीट, सभाधीट हा काय आहे, म्हणजे यासाठी योग्य पर्याय म्हणजे भाषण करणारा. त्यानंतर आगंतुक म्हणजे न कळवता येणे. त्यानंतर जहाल म्हणजे कडव्या विचारसरणीचा. तर पर्याय क्रमांक 2 आहे सभाधीट. तर सभेत धीटपणे भाषण करणारा म्हणजे काय, सभाधीट. पर्याय क्रमांक 2 याचं योग्य उत्तर आहे. त्यानंतर पहा, खालील शब्दाचा समास प्रकार ओळखा. तर पहा, तर समासावर सुद्धा प्रश्न आलेला आहे. 1 किंवा 2 प्रश्न याच्या समासावर आहेत. आणखी सुद्धा एखादा प्रश्न समोर येऊ शकतो समासावर. तर पहा, तर कूपमंडूक हा जो शब्द आहे तो हा मूळ हा संस्कृत शब्द आहे. का आहे, संस्कृत शब्द आहे. आणि त्यानंतर म्हणजे विहिरीतील बेंडूक असा याचा सहजासहजी अर्थ होतो. विहिरीतील बेडूक याचा असा अर्थ होतो. पण आपल्याला प्रश्नामध्ये किंवा मराठी भाषेमध्ये याचा अर्थ असा नाही घ्यायचा. आपल्याला काय घ्यायचं की संकुचित वृत्तीचा असा आपल्याला हा समासामध्ये याचा अर्थ घ्यायचा आहे. आणि हा कूपमंडूक हा जो शब्द आहे तर हा सप्तमी तत्पुरुष समास याचं म्हणजे याचा हा शब्द आहे. तर पहा,
कूप प्लस मंडूक, म्हणजे या ठिकाणी द्वितीय पद हे महत्त्वाचं असतं. तर द्वितीय पद महत्त्वाचं असल्यामुळे त्या ठिकाणी पहिल्या पदापेक्षा द्वितीय पद हे महत्त्वाचं आहे. मंडूक हा शब्द त्या ठिकाणी महत्त्वाचा आहे त्यामुळं. आणि याला या ठिकाणी सप्तमीचे जे काही पर्याय, सप्तमी आपण काय म्हणतो त्याचे जे काही तय्या, सलाते किंवा सलानाते हे जे काही विभक्तीचे पर्याय आहेत, तर त्या पर्यायाने हा तयार होणारा शब्द आहे. त्यामुळं सप्तमी तत्पुरुष हे याचं उत्तर आहे. कूप मंडूक हा जो शब्द आहे तो आहे सप्तमी तत्पुरुष या समास प्रकाराचा. त्यानंतर विरुद्धार्थी शब्दाची चुकीची जोडी ओळखा. तर समानार्थी आणि विरुद्धार्थी, तर या ठिकाणी पहा, सिंह केसरी बरोबर आहे, सिंहालाच केसरी असे म्हणतात. त्यानंतर सगुण निर्गुण, त्यानंतर ज्ञानी अज्ञानी, हार आणि जीत हे तिन्ही एकमेकांचे विरुद्धार्थी काय आहेत, हे तिन्ही विरुद्धार्थी आहे, सगुण निर्गुण ज्ञानी अज्ञानी हार आणि जीत. परंतु पहिला जो पर्याय आहे सिंह आणि केसरी हे दोन्ही काय आहेत, तर हे समानार्थी शब्द आहेत, एकमेकाला पूरक शब्द आहेत. त्यामुळे पर्याय क्रमांक 1 जो आहे तर हा याचं उत्तर आहे. त्यानंतर पहा परीक्षा. तर परीक्षा या शब्दाची कोणती योग्य संधी विग्रह आहे पहा. तर परी प्लस इक्षा, त्यानंतर परी प्लसक्षा, परी प्लस कक्षा. तर या ठिकाणी पहा, परी अधिक जो परीक्षा जो शब्द आहे तो परीक्षा शब्द हा मुळामध्ये या ठिकाणी दुसरी वेलंटी आहे, रीला काय आहे, दुसरी वेलंटी आहे. त्यामुळं पर्यायामध्ये पहा आपल्याला काय करावं लागेल, ऑलरेडी या ठिकाणी पर्याय क्रमांक 1 जो आहे परी प्लस इक्षा, तर या ठिकाणी ई किंवा प्लस ई असेल तर या ठिकाणी आपण काय करत असतो, तो दुसरी वेलंटी त्या ठिकाणी तयार होत असते, म्हणजे त्याचा दीर्घ इकारांत होत असतो. त्यामुळं परी इक्षा, तर पर्याय क्रमांक 1 जो आहे तर त्याचं काय होईल, या ठिकाणी संधी, जेव्हा आपण त्याची संधी करू किंवा संधीनंतर विग्रह न करता जो एक शब्द तयार होईल परीक्षा, त्यासाठी पर्याय क्रमांक 1 जो आहे परी प्लस इक्षा म्हणजेच परीक्षा, पर्याय क्रमांक 1 याचं योग्य उत्तर आहे. त्यानंतर पहा पुढील शब्दसमूहासाठी योग्य शब्द निवडा. तर आपल्या वेळची परिस्थिती बदलून तिला योग्य वळण देणारा व्यक्तिमत्व. तर पहा जी सद्य परिस्थिती आहे किंवा त्या काळच्या ज्या परिस्थितीमध्ये एखाद्या व्यक्तीने बदल करून किंवा त्यामध्ये परिवर्तन करून त्या ठिकाणी एक विशिष्ट परिस्थिती तयार केली किंवा एक वातावरण तयार केलं किंवा आपला एक दबदबा तयार केला किंवा त्याला आपण काय म्हणू शकतो, जसं की शिवाजी महाराजांचं आपण उदाहरण या ठिकाणी घेऊ शकतो की छत्रपती शिवाजी महाराज यांनी त्यांच्या काळामध्ये जी काही परिस्थिती होतं किंवा वातावरण आपल्या महाराष्ट्रामध्ये होतं की प्रतिकूल परिस्थितीवर मात करून स्वतःचं स्वराज्य त्यांनी निर्माण केलं. त्यामुळेच आपण छत्रपती शिवाजी महाराजांना काय म्हणतो, युग पुरुष असे म्हणत असतो. तर पर्यायामध्ये पहा पर्याय क्रमांक बी हे काय आहे, याचं योग्य उत्तर आहे. तर वेळची परिस्थिती बदलून तिला योग्य वळण देणारं व्यक्तिमत्व म्हणजे काय असतं, ते युगपुरुष असतं, हे याचं योग्य उत्तर आहे. त्यानंतर डोळ्यावर धुंदी चढणे या वाक्प्रचाराचा खालीलपैकी कोणता अर्थ योग्य आहे. डोळ्यावर धुंदी चढणे, धुंदी हा जो शब्द आहे मुळातच, तर धुंदी यावरच आपल्याला कळतं की धुंदी या शब्दातूनच उन्माद हा आपल्याला दिसून येतो किंवा एक प्रकारचं त्याला गर्व असं आपण म्हणतो, तर हा आपल्या ठिकाणी जाणतो. तर पहा पर्याय क्रमांक 1 डोळ्यात कचरा गेल्याने चक्कर येणे. पहा तर कचरा गेल्याने चक्कर येणे हे एक साधा आणि सरळ अर्थ असतो आणि वाक्प्रचार किंवा म्हणीमध्ये आपल्याला सरळ आणि साधा सहज अर्थ घ्यायचा नसतो. एखादी म्हण साधी सरळ असू शकते की जशास तशी, परंतु प्रत्येकच म्हणीचा अर्थ हा तसा नसतो. मग म्हणी आणि वाक्प्रचार याचं महत्त्व काय की तोडक्या शब्दातून थोड्या शब्दातून त्याचं जास्त समोरच्या माणसाला शब्दातून सांगणे. तर पहा योग समाधी लागणे हा सुद्धा पर्याय या ठिकाणी नाही आहे. त्यानंतर बेफाट गर्व चढून माजणे आणि पर्याय क्रमांक 4 जास्त वेळ झोप लागणे हे सुद्धा नाही आहे. जास्त वेळ झोप लागणे हा सुद्धा शब्दाचा आपण अर्थ घेऊ शकत नाही. परंतु पर्याय क्रमांक 3 पहा की या ठिकाणी बेफाट गर्व चढून माजणे, तर डोळ्यावर धुंदी चढणे यासाठी आपण पर्याय क्रमांक 3 बेफाट गर्व चढून माजणे हा जो पर्याय आहे तर या ठिकाणी याचं योग्य उत्तर आहे. त्यानंतर पहा खालीलपैकी वाक्प्रचार आणि त्याच्या अर्थाची योग्य जोडी ओळखा. तर पहा पर्याय क्रमांक 1 हात तोकडे पडणे म्हणजेच मदत करण्यास क्षमता कमी पडणे.
त्यानंतर हिरमुसलीन होणे म्हणजे नाराज होणे, बरोबर आहे. त्यानंतर पांग फेडणे, अपमान करणे, विटून जाणे आणि त्रासणे. पहा, तर या ठिकाणी आपल्याला अयोग्य जोडी विचारलेली आहे, त्यामध्ये 3 जोड्या बरोबर आहे. पहिला क्रमांक सुद्धा योग्य आहे या ठिकाणी. त्यानंतर हिरमुसले होणे बरोबर आहे, नाराज होणे. त्यानंतर विटून जाणे, त्रासणे बरोबर आहे, कंटाळा. एखाद्या वेळा आपण काय होतं की वीट आला म्हणतो किंवा त्याचा कंटाळा आपल्याला येत असतो, त्यामुळं पर्याय क्रमांक डी सुद्धा बरोबर आहे. तर पर्याय क्रमांक पहा 3 पांग फेडणे. पांग फेडणे याचा पुढे काय दिलं की अपमान करणे. तर पांग फेडणे म्हणजे अपमान करणे का? नाही आहे. तर पांग फेडणे म्हणजे काय की एखाद्या गोष्टीचं सार्थकी लावणे किंवा त्याचे उपकार फेडणे. तर या ठिकाणी पर्याय क्रमांक 3 अपमान करणे म्हणजे पांग फेडणे हा या ठिकाणी अयोग्य जोडी आहे, ती चुकीची जोडी आहे. पर्याय क्रमांक 3 त्याचं योग्य उत्तर आहे. विक्रांत अभ्यास करत जाईल या वाक्यात खालीलपैकी कोणता काळ वापरलेला आहे? पहा, तर अभ्यास करत जाईल, आता आपल्याला जे काही फक्त क्रियापदावरूनच काळ लवकरात लवकर ओळखता येतो, त्या ठिकाणी जास्त आपल्याला म्हणजे डोकं लावण्याची गरज नाही. पहा, तर साधा भविष्यकाळ, पूर्ण भविष्यकाळ, रीती भविष्यकाळ आणि अपूर्ण भविष्यकाळ. पहा, तर साधा भविष्यकाळ असेल तर या ठिकाणी काय होईल, आणि पूर्ण भविष्यकाळ असेल तर या ठिकाणी क्रिया पूर्ण झालेली आहे असं त्या ठिकाणी दाखवलं जाईल. त्यानंतर रीती म्हणजे क्रिया अशी घडत आहे. तर पहा, या ठिकाणी विक्रांत अभ्यास करत जाईल, विक्रांत अभ्यास करत जाईल असं सांगितलेलं आहे. त्यामुळं वाक्याचा जो काळ आहे तो रीती आहे किंवा तो क्रियादर्शक आहे. त्यामुळं पर्याय क्रमांक 3 जो आहे तर या ठिकाणी रीती भविष्यकाळ, रीती भविष्यकाळ पर्याय क्रमांक 3 हे याचं योग्य उत्तर आहे. पहा, पुढील मन पूर्ण करण्यासाठी योग्य पर्याय निवडा. पहा, या ठिकाणी मन आहे व रिकाम्या जागा भरा असा हा प्रश्न आहे. घर फिरले की आता सगळ्यांनाच माहीत आहे, ग्रामीण भागामध्ये आपण वावरत असताना त्या ठिकाणी प्रत्येक घरामध्ये जी काही जुनी माणसं असतात, आजी आजोबा असेल, त्यानंतर आपल्या शेजारचे जी काही असतात कोणी किंवा घरातल्या एवढे असो, किंवा काय होतं की एखादी परिस्थिती निर्माण झाली किंवा त्यानुसार आपल्या घरामध्ये संवाद जो काही असतो त्या ठिकाणी आपण जर संवादाचं एकदम बारकाईने जर लक्ष दिलं की त्या ठिकाणी काय होतं की काही व्यक्ती हे बोलत असताना म्हणीच्या स्वरूपामध्ये असतं किंवा काही वाक्प्रचाराचा वापर त्या ठिकाणी होतो. तर समजा एखाद्या घरावर वाईट परिस्थिती आली किंवा त्या घरातील परिस्थिती चांगली नाही आहे, त्या ठिकाणी थोडीशी दयनीय अवस्था झाली, तर त्या ठिकाणी लोक काय म्हणतात की घर फिरलं की घराचे वासेही फिरतात असा एक मन आहे आपल्याकडे. काय? घराचे वासेही फिरतात. त्यामुळं या ठिकाणी ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना ही बाब लवकरात लगेच उत्तर क्लिक होऊन जाईल की काय की घराची वासेही फिरतात. नोकर, दारे, रंग ह्या गोष्टी या ठिकाणी कुठे लागू होत नाहीत व अर्थात याचा इथं कुठेही संबंध जोडत नाही आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 1 घरांचे वासे फिरतात. त्यानंतर पहा, खालीलपैकी व्याकरणाच्या दृष्टीने शुद्ध लेखन, शुद्ध लेखनावर सुद्धा प्रश्न असतोच. तर पहा, तर शुद्ध लेखनाच्या दृष्टीने आपल्याला शब्द ओळखायचा आहे. तर पहा, दिग्विजय हा शब्द आहे. काय? दिग्विजय हा शब्द आहे. तर पहा, पहिला पर्याय आहे दिग्विजय. दिग्विजय हे असं होऊ शकत नाही, कारण अशा प्रकारे लिहिलं जात नाही. काय? दिग्विजय हा शब्द कसा आहे? दिग्विजय हा शब्द आहे. त्यानंतर पर्याय क्रमांक 2 दिग्विजय. त्यानंतर पर्याय क्रमांक 3 दिग्विजय. पहा, एखादा शब्द जेव्हा आपण अपूर्ण घेत असतो किंवा अर्धा घेत असतो, त्या ठिकाणी घेत असताना त्या ठिकाणी जर वेलांटी आली असेल, तर ती वेलांटी त्या शब्दाची इकारांत म्हणजे दुसरी वेलांटी आपण घेऊ शकत नाही, कारण तो शब्द आपल्या त्या शब्दाच्या सोबत आहे. काय आहे? त्या शब्दाच्या सोबत. ग हे या ठिकाणी वला जोडून आलेलं आहे. कशाला? वला जोडून आलं आहे. त्यामुळे आपण दुसरी वेलांटी या ठिकाणी घेऊ शकत नाही. जरी समजा शेवटून जरी शब्द असला, आता शेवटचा शब्द हा दुसरी वेलांटी द्यावी हा आपला मराठीचा एक नियम आहे की शेवटून जो कुठलाही शब्द असेल दुसरा, त्या ठिकाणी वेलांटी किंवा उकार हा काय कसं घेतला पाहिजे? दीर्घांतच घेतला पाहिजे. परंतु या ठिकाणी पहा की दिग्विजय हा शब्द जेव्हा आपण लिहितो त्या ठिकाणी आपल्याला ग हे अपूर्ण अर्ध असल्यामुळे त्या ठिकाणी त्याला सोबत दाखवायचं आहे. त्यामुळे वेलांटी आपण त्या ठिकाणी पहिलीच घेतली पाहिजे. त्यानंतर पर्याय क्रमांक 3
हा सुद्धा चुकीचा आहे. आणि दिग्विजय हा चौथा पर्याय आहे, त्यामुळं हा सुद्धा अशुद्ध शब्द आहे. तर पर्याय क्रमांक 2 दिग्विजय या ठिकाणी याचं योग्य उत्तर आहे. पुढील प्रश्न पहा. पुढीलपैकी अपूर्ण भविष्यकाळ असलेली वाक्य ओळखा. तर पहा, अपूर्ण भविष्यकाळ या ठिकाणी काय सांगितले? अपूर्ण भविष्यकाळ. तर मी आंबा खात असेल, मी प्रवास करीत असेल, मी क्लासला जात असेल, तर या ठिकाणी तिन्ही जी वाक्य आहेत किंवा तिन्ही ज्या वाक्यातील क्रिया आहेत तर या अपूर्ण आहेत. म्हणजे खात असेल, करीत असेल, जात असेल, म्हणजे या ठिकाणी क्रिया पूर्ण झालेली आहे का? तर नाही आहे, ती क्रिया काय आहे? अपूर्ण आहे. त्यामुळं सदरील तिन्ही वाक्य या ठिकाणी काय आहेत? हे अपूर्ण भविष्यकाळाचे वाक्य. त्यामुळे पर्याय क्रमांक 4 याचं योग्य उत्तर आहे. त्यानंतर पहा, जगजीवन या शब्दाचा खालीलपैकी संधी विग्रह ओळखा. तर पहा, जगजीवन, जगजीवन आणि जगतजीवन. पहा, तर हे जे चारही पर्याय आहेत, परंतु आता आपल्याला पाहायचं आहे की जगजीवन हा जो शब्द आहे, जगजीवन हा शब्द हा व्यंजन संधीचा शब्द आहे. व्यंजन संधीचा हा शब्द आहे. तर या ठिकाणी व्यंजन संधीमध्ये जेव्हा त हा शब्द येत असतो, काय? त हा शब्द जेव्हा येतो त्याऐवजी ज किंवा झ हे दोन शब्द घेतले जातात किंवा एक असाचा नियम आहे. किंवा जेव्हा शब्दामध्ये त येतं त्याचा ज किंवा झ होतो. तर पहा, या ठिकाणी आपल्याला पर्यायामध्ये पहा, जगतजीवन पर्याय क्रमांक 1. तर या ठिकाणी आपल्याला व्यंजनामध्ये शेवटचा जो शब्द असतो त्या ठिकाणी आपल्याला अपूर्ण दाखवला जातो, कारण त्याच्यामध्ये स्वरांची मिसळण ही नसते. त्यामुळे पर्याय क्रमांक या ठिकाणी शेवटचा जो त आहे त्या ठिकाणी ऑलरेडी ते स्वर मिसळलेला आहे, त पूर्ण आहे. त्यानंतर जगजीवन हे होत नाही आहे. त्यानंतर जगजीवन हा सुद्धा चुकीचा पर्याय आहे. तर शेवटचा पर्याय पहा, पर्याय क्रमांक डी जो आहे या ठिकाणी जगत प्लस जीवन, काय केलेलं? जगत प्लस जीवन. त्यामुळे पर्याय क्रमांक 4 या ठिकाणी जगजीवन या शब्दाचा योग्य विग्रह आहे. पर्याय क्रमांक 4. त्यानंतर पुढला प्रश्न पहा. प्रश्नातील वाक्यात रिकामी जागा भरण्यास सर्वात योग्य शब्द निवडा. राज्यकर्त्यांनी विकासाचा कितीही डॅश डॅश केला तरी जनतेला सत्य कळतच असतं, तरी सुद्धा जनता त्यांनाच डबल निवडून देते. ही आता आपली शोकांतिका आपल्या समाजाची. तर पहा, राज्यकर्त्यांनी विकासाची कितीही भाव, जीव, कीव, आव असे शब्द आहेत. तर पहा, या ठिकाणी पर्याय क्रमांक 1 भाव केला. भाव बसतं का त्या ठिकाणी? वाक्य समर्पक होण्यासाठी भाव हा जो शब्द आहे तर त्या ठिकाणी राज्यकर्त्यांनी विकासाचा भाव केला तरी जनतेला सत्य कळत असते. त्यानंतर जीव हा शब्द या ठिकाणी सुद्धा लागू होत नाही आहे. त्यानंतर कीव हा सुद्धा शब्द लागू होत नाही आहे. तर आव हा जो शब्द आहे तर हा याचं जो अर्थ आहे, आव या शब्दाचा अर्थ असा आहे की एखादी क्रिया केली नसून सुद्धा ती किती समर्पकपणे आम्ही केली आहे त्याचं प्रदर्शन करणे. तर या ठिकाणी राजकारण्याचं कामच असतं की ती काही कार्य जरी नाही केलं तरी आम्ही किती समर्पकपणे सेवा केलेली आहे हे ते ओढून ताणून सांगत असतात. त्यामुळं पर्याय क्रमांक 4 आव हे याचं योग्य उत्तर आहे. त्यानंतर खालीलपैकी समानार्थी शब्दाची बरोबर जोडी ओळखा. समानार्थी शब्द पहा, इहलोक, परलोक. इहलोक म्हणजे जे आपण सध्या राहतो तो, परलोक म्हणजे ज्याची आपल्याला काही माहिती नाही आहे. आपण जे फक्त आपल्या एक अध्यात्म म्हणा किंवा स्वर्ग नरक हे जे प्रकार आहेत त्याला आपण म्हणतो परलोक म्हणजे दुसरे लोक. त्यानंतर बिकट, सुलभ. त्यानंतर कपट, डाव, शीघ्र, मंद. बिकट, सुलभ, त्यानंतर कपट आणि डाव, शीघ्र, मंद. तर पर्याय क्रमांक 3 पहा, कपट आणि डाव. तर कपट आणि डाव म्हणजे काय? दोन्हीही समानार्थी शब्द आहेत एकमेकांचे. तर त्यामुळे पर्याय क्रमांक 3 जो आहे कपट आणि डाव ही याचं योग्य उत्तर आहे. ती समानार्थी शब्दाची योग्य जोडी आहे. त्यानंतर खालीलपैकी कोणते वाक्य संयुक्त वाक्य आहे? पहा, तर वाक्याचे प्रकार आहेत. मिश्र वाक्य, संयुक्त वाक्य असेल, केवळ वाक्य असेल. तर मिश्र वाक्य आणि संयुक्त वाक्य
याच्यावरच जास्त प्रश्न असतात. कारण जे केवळ वाक्य जे आहे तर केवळ वाक्य हे तुम्हाला साधं आणि सरळ एक वाक्य असतं, त्यामुळं त्या ठिकाणी तुम्ही ओळखू शकता केवळ वाक्य. परंतु संयुक्त वाक्य आणि मिश्र वाक्य या ठिकाणी परीक्षेला वारंवार विचारले जातात, कारण ते उभयान्वयी अव्ययाने जोडलेले असतात. त्यामुळं पहा या ठिकाणी संयुक्त वाक्य पहा कुठलं आहे ते, पर्याय क्रमांक 1, त्याने अनेक ग्रंथ वाचले परंतु त्याला एकही ग्रंथ अव्वल दर्जाचा वाटला नाही. त्यानंतर आज थंडी जरा जास्तच आहे, तो परीक्षेत उत्तीर्ण झाला, जय खेळता खेळता पडला. तर पहा या ठिकाणी पहिल्याच वाक्यामध्ये परंतु हे उभयान्वयी अव्यय या ठिकाणी आहे. कुठलं उभयान्वयी अव्यय या ठिकाणी आहे, जोडलेलं आहे. त्यानंतर हे जे आहे तर हे प्रधानत्व सूचक उभयान्वयी अव्यय आहे. त्यात सुद्धा न्यूनत्व बोधक प्रकारचा जो भाग आहे, न्यूनत्व बोधक उभयान्वयी अव्यय जे आपण म्हणतो, तर त्यामध्ये परंतु व अशा प्रकारचे जे काही उभयान्वयी अव्यय आहेत तर त्याने हे वाक्य जोडलं जातं. त्यामुळं पर्याय क्रमांक 1, त्याने अनेक ग्रंथ वाचले परंतु त्याला एकही ग्रंथ अव्वल दर्जाचा वाटला नाही. त्यामुळे पर्याय क्रमांक 1 याचं योग्य उत्तर आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न पहा. गरज सरो आणि वैद्य मरो या जी मन आहे तर या मनीचा आपल्याला अर्थ या ठिकाणी दिलेला आहे पर्यायामध्ये. तर पहा पहिला आहे एखाद्याची गरज संपल्यावर त्याची विचारपूस देखील करू नये. त्यानंतर एखाद्याच्या मुखातून सारखे अमंगल शब्द निघणे, आपला शहाणपणा आपल्यालाच नडणे, मुळीच हट्ट न सोडणे. तर पहा पर्याय क्रमांक 1 जो आहे की एखाद्याची आपल्याला गरज संपते व नंतर आपण त्याची विचारपूस देखील करत नाही आहे. त्यामुळं पर्याय क्रमांक 1 जो आहे तर गरज सरो आणि वैद्य मरो यासाठी समर्पक उत्तर आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 1 हे याचं योग्य उत्तर आहे. त्यानंतर बाकीचे जे आहे सारखे अमंगल शब्द किंवा आपला शहाणपणा आपल्याच नडणे, मुळीच हट्ट न सोडणे, तर या ठिकाणी या पर्यायाशी लागू होत नाही. त्यानंतर पहा अनास्था या शब्दाचा योग्य विरुद्धार्थी शब्द पाहिजे. अनास्था म्हणजे आवड नसणे किंवा एखाद्याविषयी श्रद्धा नसणे. तर त्यानंतर परवामध्ये तमा असेल तर आपण म्हणतो फिकीर बाळगणे एखाद्याची. त्यानंतर आवश्यक म्हणजे ते गरजेचं आहे. बेसावध म्हणजे हलगर्जीपणा. तर पर्याय क्रमांक 1 आहे अनास्था आणि आसक्ती. आसक्ती म्हणजे एखाद्या बाबीविषयी असलेली आपली तीव्र इच्छा. तर तीव्र इच्छा आणि अनास्था तर हे एकमेकांच्या विरुद्ध शब्द आहेत. त्यामुळं आसक्ती पर्याय क्रमांक 1 याचं योग्य उत्तर आहे. त्यानंतर पहा खालीलपैकी कोणती व्याकरणाच्या दृष्टीने अशुद्ध शब्दलेखन. तर अशुद्ध शब्दलेखनावर पूर्वी पण एक प्रश्न आलेला आहे. त्यानंतर हा दुसरा प्रश्न आहे अशुद्ध शब्दावर. पहा पहिला आहे पंचतारांकित, तर हा बरोबर आहे शब्द. त्यानंतर उपनिषद हे सुद्धा व्याकरणदृष्ट्या बरोबर आहे. त्यानंतर धीर गंभीर सुद्धा बरोबर आहे. आणि गुरुकिल्ली, तर गुरुकिल्ली हा जो शब्द आहे तर गुरुकिल्ली असा होईल. गुरुकिल्ली म्हणजे ग हा जो शब्द आहे त्याला जो उकार आहे तो हा पहिला येईल. त्यामुळं पर्याय क्रमांक 3 गुरुकिल्ली हा शब्द अशुद्ध शब्द आहे. पर्याय क्रमांक 3 याचं योग्य उत्तर आहे. त्यानंतर खालीलपैकी विरुद्धार्थी शब्दाची जोडी ओळखा. पहा विरुद्धार्थी शब्दाची बरोबर जोडी ओळखायची आहे. म्हणजे बाकीचे ते 3 पर्याय जे आहेत ते समानार्थी शब्द दिलेले आहेत. पहा दिवस वार, दिवसालाच हा समानार्थी शब्द आहे. त्यानंतर दूध पेय बरोबर आहे. उपकार अपकार, देऊळ आणि मंदिर हे सुद्धा समानार्थी शब्द आहेत. तर पर्याय क्रमांक 3 उपकार आणि अपकार हे एकमेकाच्या विरुद्धार्थी शब्द आहेत. त्यामुळं पर्याय क्रमांक 3 हे याचं योग्य उत्तर आहे. त्यानंतर किती अधिक 1 या शब्दाचा खालीलपैकी योग्य संधी. तर किती आधी 1 हा जो प्रकार आहे संधीचा, तर ही संधी काय आहे तर ही पूर्वरूप संधीचा हा प्रकार आहे. कुठला? पूर्वरूप संधी. म्हणजे पूर्वरूप संधीमध्ये तर पहा पर्यायामध्ये पहिलाच पर्याय आहे की किती अधिक 1. किती अधिक 1 म्हणजे दुसरा जो काही स्वर आहे तो नष्ट होऊन फक्त पहिल्यामध्ये मिसळतो आणि पहिला हा तशाच
तसाच राहतो, त्यालाच काय म्हणतात पूर्वरूप संधी. म्हणजे पहिला जो स्वर आहे तर तो नाहीसा होतो का? नाही, तर तो तसाच असतो. त्यामुळं पर्याय क्रमांक 1 किती अधिक 1 हा याचा योग्य पर्याय आहे. सकाळी 8 वाजले मी बाहेर जाण्याच्या तयारीला लागलो. पहा, तर या वाक्याचं आपल्याला संयुक्त वाक्य बनवायचे आहे. तर संयुक्त वाक्य पहा, तर पर्याय क्रमांक 1 सकाळी 8 वाजले आणि मी बाहेर जाण्याच्या तयारीला लागलो. त्यानंतर सकाळी 8 वाजता मी बाहेर जाण्याच्या तयारीला लागलेलो आहे. त्यानंतर सकाळी 8 वाजतील तेव्हा मी बाहेर जाण्याच्या तयारीला लागेन. आणि पर्याय क्रमांक 4 सकाळी 8 पासून मी बाहेर जाण्याच्या तयारीला लागेल. तर पहा, संयुक्त वाक्य करत असताना त्या ठिकाणी आपल्याला उभ्यान्वयी अवयव पाहिजे घ्यावंच लागतं, कारण त्यानंच वाक्य हे जोडलं जातं. तर या ठिकाणी बाकीच्या तिन्ही वाक्यामध्ये कुठंच त्या ठिकाणी उभ्यान्वयी अवयव जोडलेले नाही आहे. पण पहिला जो पर्याय आहे त्यामध्ये आणि हे एक समुच्चय बोधक या ठिकाणी अव्यय घेतलेला आहे आणि वाक्य जोडलं गेलेलं आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 1 जो आहे, तर पर्याय क्रमांक 1 याचं योग्य उत्तर आहे. त्यानंतर पहा, खालीलपैकी विरुद्धार्थी शब्दाची चुकीची जोडी. विरुद्धार्थी शब्द सोने आणि कणक. सोने, सुवर्ण, कणक, कंचन हे जे शब्द आहेत ते हे सोन्यासाठी वापरले जातात. त्यामुळं पर्याय क्रमांक 1 हे काय आहे, तर दोन्हीही समानार्थी शब्द आहेत. त्यानंतर हर्ष, खेद, त्यानंतर स्वर्ग, नरक, स्वतंत्र, परतंत्र. तर पहा, हर्ष, खेद हे एकमेकाचे विरुद्धार्थी आहे. स्वर्ग, नरक एकमेकाच्या विरुद्धार्थी शब्द आहेत. स्वतंत्र आणि परतंत्र हे सुद्धा एकमेकाच्या विरुद्धार्थी शब्द आहेत. तर पर्याय क्रमांक 1 जो आहे, तर या ठिकाणी सोने व कणक हे एकमेकांचे समानार्थी शब्द आहेत. त्यामुळे पर्याय क्रमांक 1 जो आहे, तर त्या ठिकाणी चुकीची विरुद्धार्थी शब्दाची जोडी ही आहे. त्यानंतर खालीलपैकी व्याकरणाच्या दृष्टीने शुद्ध वाक्याचा पर्याय निवडा. पहा, व्याकरणाच्या दृष्टीने शुद्ध वाक्य पाहायचं आपल्याला की कुठल्या वाक्यामध्ये अनुस्वार, काना, मात्रा, वेलांटी, कार हे जे आहे ते चुकलेलं आहे. पहा, तात्यांना हृदयविकाराचा झटका आला, बरोबर आहे. तर या वाक्यामध्ये कुठेही व्याकरणाच्या दृष्टीने चूक नाही. त्यानंतर मला खूप थकवा आला, पश्चाताप झाला. त्यानंतर या ठिकाणी पहा, त्यानंतर पर्याय क्रमांक 30 पदोन्नती. या ठिकाणी पदोन्नती हा शब्द चुकीचा आहे. आणि त्यानंतर अर्थशास्त्र, त्यानंतर क्लिष्ट विषय आहे. तर पर्याय क्रमांक 1 मध्ये तात्यांना हृदयविकाराचा झटकाला या ठिकाणी कुठलीही एक व्याकरणदृष्ट्या चूक नाही. त्यामुळं पर्याय क्रमांक 1 हे याचं योग्य उत्तर आहे. खालील शब्दाचा समास प्रकार ओळखा. पहा, तर काय आहे शब्द? कृष्ण आश्रित किंवा कृष्णाश्रित. पहा, तर याचं फोड काय होते? कृष्ण आणि प्लस आश्रित काय होतं? आश्रित. तर या ठिकाणी काय होतं की पहा, तर द्वितीय तत्पुरुष समासाचं हे उदाहरण आहे. त्यामध्ये याचं विग्रह जर आपण हे केला तर या ठिकाणी जे काही द्वितीयाचा जो भाग आहे आ, तर त्या ठिकाणी काय होईल, तर याच्यामध्ये मिसळला जाईल. त्यामुळं पर्याय क्रमांक 2 द्वितीय तत्पुरुष म्हणजे कृष्ण आश्रित हा जो शब्द आहे तो नंतर काय होईल? कृष्णाश्रित असा शब्द होईल. त्यानंतर पर्याय क्रमांक 2 द्वितीय तत्पुरुष. पहा, प्रश्नातील वाक्यातील रिकामे जागा भरण्यास योग्य शब्द निवडा. आंतरराष्ट्रीय क्रीडा विश्वातील एक डॅश डॅश खेळाडू म्हणून सचिनचे नाव घेतले जाते. तर सचिन हा कसा आहे की क्रिकेट क्षेत्रातील एक नामवंत आहे. तो त्यात एक अष्टपैलू व्यक्तिमत्व म्हणून त्या ठिकाणी तो क्रिकेटमध्ये आहे. तर त्या ठिकाणी आपल्याला एक शब्द वापरला जातो की सचिन हा कसा खेळाडू आहे. तर त्या ठिकाणी पहा, नाविन्य खेळाडू आहे का? नाही. अरण्य, अग्रोदक नाही. त्या ठिकाणी अग्रगण्य अग्रगण्य हा शब्द त्या ठिकाणी वापरला जातो. कसा? ही एक अग्रगण्य आहे. म्हणजे एक प्राथमिकदृष्ट्या जे आपण नाव घेतो की ही व्यक्ती या क्षेत्रातील नामवंत आहे, महत्त्वपूर्ण आहे, तर यासाठी अग्रगण्य हा शब्द वापरला जातो. त्यामुळं सचिन हा एक अग्रगण्य खेळाडू आहे. तर पर्याय क्रमांक 3 अग्रगण्य या ठिकाणी योग्य उत्तर आहे. त्यानंतर खालीलपैकी व्याकरणाच्या दृष्टीने अशुद्ध शब्दलेखन असलेला शब्द ओळखायचा आहे. पहा, शोचनीय, तीक्ष्ण. शोचनीय बरोबर आहे. त्यानंतर अतिप्रसंग हे सुद्धा बरोबर आहे. बहीण भावंडे हा सुद्धा बरोबर आहे. परंतु तीक्ष्ण हा जो शब्द आहे तर या ठिकाणी असा लिहिला जातो. त्यामुळं
पर्याय क्रमांक 2 जो आहे की तीक्ष्ण हे याचं चुकीचं उत्तर. त्यानंतर प्रश्नात दिलेल्या वाक्प्रचाराचा योग्य वाक्य पर्यायामधून ओळखा. जीवाचे कान करून ऐकणे. तर जीवाचे कान करून ऐकणे यासाठी पहा कुठली म्हण आहे. माझे हरवले कानातले मी जीवाचे कान करून शोधले. तर कानातलं हरवणं आणि हे शोधणं या ठिकाणी वरच्या आपल्या म्हणणं लागू होतं का? नाही आहे. तर या ठिकाणी सहजासहजी आपला अर्थ तसा लावला नाही पाहिजे. त्यानंतर पहा सर धडा शिकवत असताना सोहन जीवाचे कान करून ऐकत असतो. बाबांनी दिलेल्या सूचना जीवाचे कान करून ऐकल्यामुळे मनोहरला काही समजले नाही. जर जीवाचे कान करून ऐकले असते तर त्या सूचना समजल्या असतात, त्यामुळे हा सुद्धा पर्याय चुकीचा आहे. विनयने जीवाचे कान करून पैसा गोळा केला. नाही, हे ठिकाणी जीवाचे रान करून असं होऊ शकतं पण कान नाही. पण पहा तर पर्याय क्रमांक 2 जो आहे की सर धडा शिकवत असताना सोहन हा जीवाचे कान करून ऐकत होता, म्हणजे तो अतिशय मन लावून एकाग्र करून तो अध्ययन करत होता. पहा पर्याय क्रमांक 2 या ठिकाणी बरोबर आहे. त्यानंतर पहा पुढला प्रश्न. पुढील विधानाला जी मन योग्य असेल असा पर्याय ओळखा. तर या ठिकाणी 2-3 वाक्य दिलेली आहेत व त्यासाठी आपल्याला समर्पक मन या ठिकाणी निवडायची आहे. तर पहा मिनलने दिवाळीत मैत्रिणीला आकाशकंदील बनवून भेट द्यावा असे आईने सुचवले. काय द्यावं? आकाशकंदील द्यावा असं सुचवलं. मिनल म्हणाली जर तो चांगला नाही बनला तर. त्यावर आई म्हणाली अगं प्रयत्न तर कर, नाहीतर तो कंदील आपण आपल्या घरी लावू. पहा तर एखादी तिच्या मैत्रिणीला गिफ्ट द्यायचं आहे आणि ते गिफ्ट देत असताना तिची आई सांगते की तू काय कर, एक गिफ्ट तिला बनवून दे आणि आकाशकंदील दे दिवाळीला देत असताना. तर ती काय म्हणते की जर चांगला नाही झाला तर प्रयत्न कराय काय हरकत आहे, चांगला हो किंवा वाईट हो. चांगला झाला तर चांगलीच बाब आहे आणि जर वाईट झाला तर तू काय करू, आपण आपल्या घरी लावू. तर त्यासाठी खाली 4 पर्याय आहेत व ती पर्यायात एक मणी आहे. तर त्यासाठी वरच्या वाक्यासाठी कुठली मन लागू होईल ती आपल्याला पाहायची आहे. राजाला दिवाळी काय कामाची, शेंडी तुटो की पारंबी तुटो, गाजराची पुंगी वारली तर वारली नाहीतर मोडून खाली, चांगल्या कामाचा प्रारंभ स्वतःच्या घरापासून करावा. तर या ठिकाणी 4ही पर्यायामध्ये पर्याय क्रमांक 3 जो आहे तर तो 3 या वरल्या आपल्या वाक्यसमूहासाठी समर्पक असा आहे. म्हणजे गाजराची पुंगी वारली तर वारली नाहीतर मोडून खाल्ली, म्हणजे जर उपयोगाला आली तर आली, नाहीतर शेवटी मग आपण ते आपल्यासाठी वापरू असं सांगितलं आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 हे याचं योग्य उत्तर आहे. त्यानंतर खालील शब्दाचा समास प्रकार ओळखा. पहा समास प्रकार ओळखा. शब्द आहे पती पत्नी. तर पती आणि पत्नी, पती आणि पत्नी असा या शब्दाचा विग्रह होतो आणि दोन्हीही शब्द हे कसे आहेत तर ते समानदर्शक शब्द आहेत. त्यामुळं या ठिकाणी जो समासाचे पर्याय द्विगु, अव्ययभाव, तत्पुरुष आणि इतरत्र द्वंद्व समास. तर द्वंद्व समास जो आहे तर द्वंद्व समासामध्ये दोन्हीही पदे हे समान असतात. त्यामुळं या ठिकाणी हे द्वंद्व समासाचं उदाहरण आहे. परंतु याच द्वंद्व समासामध्येच इतरेतर द्वंद्व, इतरेतरचं हे काय आहे उदाहरण आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 दोन्ही पद हे महत्त्वाचे आहेत. पती आणि पत्नी दोन्हीही पद कसे आहेत, महत्त्वाचे आहेत आणि ते द्वंद्व समासाचं एक वैशिष्ट्य आहे. त्यामुळं पर्याय क्रमांक 4 इतरेतर द्वंद्व समास. पहा खालीलपैकी विरुद्धार्थी शब्दाची बरोबर जोडी ओळखा. तर आता विरुद्धार्थी शब्दाची आपल्याला जोडी ओळखायची, म्हणजे बाकीच्या ज्या 3 आहेत त्या कशा आहेत की समानार्थी शब्द त्या ठिकाणी दिलेले आहेत. काळोख अंधार, काळोख आणि अंधार दोन्हीही समानार्थी शब्द आहेत. खल दुष्ट दोन्हीही समानार्थी शब्द आहेत. आशा निराशा, घर आणि सदन दोन्ही एकाच वस्तूसाठी ही शब्द दिलेले आहेत. तर पर्याय क्रमांक 3 जो आहे आशा आणि निराशा ही योग्य अशी विरुद्धार्थी शब्दाची जोडी या ठिकाणी आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 आशा आणि निराशा हे याचं योग्य उत्तर आहे. त्यानंतर पहा पुढील मन पूर्ण करण्यासाठी योग्य पर्याय निवडायचा आहे. तर या ठिकाणी मन दिलेली आहे आणि त्या ठिकाणी एक रिकामी जागा आहे व त्यासाठी समर्पक शब्द आपल्याला घ्यायचा आहे. तर पहा कावळा बसायला आणि डॅश डॅश तुटायला गाठ पडणे. तर पहा घरटी हा पर्याय या ठिकाणी घरटी, त्यानंतर छप्पर एक आहे, त्यानंतर काठी आणि फांदी. पहा तर आपण आपल्या समाज जीवनात जगत असताना म्हणजे सहज ऐकतो की कावळा बसायला आणि फांदी तुटायला, म्हणजे दैनंदिन आपल्या व्यवहारातले शब्द आहेत आणि दैनंदिन आपण दररोज ऐकत असतो. त्यामुळे अशा म्हणीसाठी विशिष्ट म्हणजे जास्त डोकं लावण्याची किंवा जास्त अभ्यास करण्याची म्हणजे विचार करण्याची गरज या ठिकाणी नाही. त्यामुळं पर्याय क्रमांक जो 4 आहे फांदी
फांदी हे सहजासहजी ग्रामीण भागातल्या मुलांना तर काही सांगायची गरज नाही आहे. त्यामुळं फांदी हा जो शब्द आहे तर या ठिकाणी हा समर्पक शब्द आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 4 कावळा बसायला आणि फांदी तुटायला गाठ पडणे असं आपण म्हणतो. त्यानंतर पहा पुढील शब्दसमूहासाठी योग्य शब्द आपल्याला निवडायचा आहे. शब्दसमूह म्हणजे एक शब्ददेडा आहे. तर पहा जगाचे नियंत्रण करणारा, जगाचे नियंत्रण करणारा. तर जगाचा जो नियंत्रण करणारा आहे त्याला आपण काय म्हणतो. तर पहा या ठिकाणी 4 पर्याय त्यांनी दिलेले आहेत. एक आहे जगनिवारक, जगनियंत्रता, जगन्नाथ आणि जीवनकर्ता. तर या ठिकाणी आपल्याला 2 पर्यायामध्ये जास्तीत जास्त गोंधळ होऊ शकतो. आपण दररोज ऐकत असतो, पाहत असतो, म्हणजे ईश्वराप्रती जी काय आपली श्रद्धा आहे तर आपण म्हणतो की ईश्वराला जगन्नाथ हा शब्द आपण वापरतो. काय जगन्नाथ हा शब्द वापरतो. त्यानंतर पण आपल्याला सहजासहजी शाब्दिक अर्थ या ठिकाणी जसा वरचा शब्दसमूह आहे त्या संदर्भातला आपला शब्द या ठिकाणी निवडायचा आहे. त्यामुळं आपण काय करतो की जगाचे नियंत्रण करणारा म्हणजे जगन्नाथ असा आपण हा अर्थ काढतो व चुकीचं पर्याय आपल्याकडून टिक केला जातो. तर तसं नाही, तर जगाचे नियंत्रण करणं म्हणजे काय तर जग नियंत्रता हा शब्द या ठिकाणी समर्पक आहे व तेच उत्तर अपेक्षित आहे. त्यामुळं पर्याय क्रमांक बी जग नियंत्रता हा त्याचं उत्तर आहे. त्यामुळं यात गोंधळ होता कामा नये. त्यानंतर खालील प्रयोगाची अयोग्य जोडी ओळखा. तर पहा या ठिकाणी प्रयोग दिलेले आहेत. प्रयोगाचे आहेत माझ्याकडून चहा घेतला गेला. पहा तर हे कडून जे लागतं ना हे कडून फक्त लक्षात ठेवा. या ठिकाणी ज्या ज्या वाक्याला कडून लागेल त्या ठिकाणी नवीन कर्मणी प्रयोग असतो. कसा असतो तो नवीन कर्मणी प्रयोग असतो. त्यामुळे पर्याय क्रमांक 1 हे काय आहे योग्य आहे. येथे अवधान ऐकेले देईजे पर्याय क्रमांक 2. तर प्राचीन कर्मणी बरोबर आहे. प्राचीन कर्मणी म्हणजे देईजे, खायजे, जयजे जे काही आपल्या ग्रंथामध्ये जे काही वाक्य आहेत जसं आपण आता त्याला म्हणतो की प्राकृत भाषा. तर त्या प्राकृत भाषेनुसार जे काही शब्द आहेत तर ते प्राचीन कर्मणीमध्येच जातात. त्यामुळे हे सुद्धा बरोबर आहे. आजी दृष्ट काढते हे सुद्धा बरोबर आहे. त्यानंतर विशालचा आंबा खाऊन झाला. या ठिकाणी काय आलं शक्य कर्मणी दिलेलं आहे. परंतु या ठिकाणी काय होईल समापन होईल कारण क्रिया घडलेली आहे, क्रिया झालेली आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 4 जो आहे तो 4 काय आहे ही अयोग्य आहे कारण कार्य हे पूर्ण झालेले आहेत. त्यामुळं पर्याय क्रमांक 4 हा याचं उत्तर आहे. पहा पुढचा प्रश्न. खाली दिलेल्या वाक्यापैकी केवळ एका वाक्यामध्ये पूर्ण भूतकाळ आहे ते वाक्य कोणते पहा. तर पूर्ण भूतकाळ आहे म्हणजे क्रिया ही झालेली आहे त्या वाक्यातली. बाकीचे जे वाक्य आहेत ते पहा आता अपूर्ण आहेत कसे आहेत. रावण वनात गेला होता. रावण वनात गेला होता म्हणजे क्रिया या ठिकाणी पूर्ण झालेली आहे. त्यानंतर तो दररोज पुस्तक वाचत होता. पहा त्यानंतर आई मंदिरात जात होती. त्यानंतर मुले नियमित शाळेत जात होती. या ठिकाणी पहा क्रिया कुठं पूर्ण झाली आहे तर पहिलं जो वाक्य आहे रावण जाऊन आलेला आहे. काय रावण जाऊन आलेला आहे म्हणजे वाक्य त्या ठिकाणी म्हणजे भूतकाळाचं आहे. पर्याय क्रमांक 1 या ठिकाणी क्रिया पूर्ण झालेली आहे. त्यामुळं रावण वनात गेला होता हे वाक्य जे आहे ते पूर्ण भूतकाळाचं वाक्य आहे. त्यानंतर काष्ट या शब्दाचा समानार्थी शब्द पहा. झाड, लाकूड, प्राणी आणि कावा. काष्ट या शब्दासाठी काष्ट म्हणजेच लाकूड. परंतु झाडाला आपण म्हणतो लाकूड आहे परंतु तसं नाही आहे. लाकूड हा जो शब्द आहे तर लाकडाचा समानार्थी शब्द काष्ट आहे. आणि आपण जेव्हा झाड म्हणतो झाड हे सजीवामध्ये जात असतं त्यामुळं झाडासाठी काष्ट हा शब्द लागू होत नाही किंवा झाडाचा समानार्थी लाकूड हा शब्द होत नाही. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 लाकूडसाठी काष्ट हा शब्द आहे. त्यानंतर खालीलपैकी समानार्थी शब्दाची बरोबर जोडी ओळखा. तर पहा समानार्थी शब्द दिलेले आहेत व त्याची योग्य जोडी आपल्याला ओळखायची आहे. व्याघ्र सिंह, व्याघ्र म्हणजे वाघ, आता सिंह म्हणजे केसरी वगैरे. त्यानंतर श्वान, मर्कट, मत्स्य, वराह, गाय, धेनू. श्वान म्हणजे कुत्रा, मर्कट म्हणजे वानर, मत्स्य म्हणजे मासा, वराह म्हणजे गाय आणि धेनू. गायला आणि धेनू हे दोन्ही समानार्थी शब्द आहेत. काय आहे समानार्थी शब्द. गायलाच आपण धेनू असे गाय, धेनू, गोमाता वगैरे हे शब्द आहेत ते गायीसाठी समानार्थी शब्द आहेत. त्यामुळं पर्याय क्रमांक 4 हे समानार्थी शब्दाची योग्य जोडी आहे. त्यानंतर पहा संयोग
या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द पहा. तर संयोग म्हणजे काय, तर संयोग म्हणजे जुळवून घेणे किंवा जुळवणे. संयोग म्हणजे आता जुळवणे समजा. तर दूर करणे यासाठी पहा कुठला शब्द आहे, वियोग, आयोग, सहयोग, नियोग. तर पहिलाच पर्याय आहे वियोग. संयोगचा जो शब्द आहे विरुद्धार्थी तो काय आहे, वियोग म्हणजे दूर जाणे किंवा दुरावा होणे. पर्याय क्रमांक 1 वियोग हे याचं योग्य उत्तर आहे. त्यानंतर पहा, भगवंतरावाच्या घरी मोठी चोरी झाली, परंतु आदल्या दिवशी सर्व पैसे दागिने त्यांनी काय केलं होतं, बँकेत नेऊन ठेवले. हुशार आहेत भगवंतराव. त्यांनी काय केलं की त्यांच्या घरात चोरी झाली, परंतु त्यांनी आदल्या दिवशी सर्व दागिने वगैरे बँकेत नेऊन ठेवले. त्यामुळे चतुर व्यक्तिमत्व आहे. पहा, त्यामुळं चोराच्या हाती काहीच नाही लागलं, यामुळं चोर चरपडत राहिला हे स्पष्ट करण्यासाठी, म्हणजे चोराला काहीच नाही भेटलं हे आपल्याला सांगायचं आहे. तर त्यासाठी खाली एक वाक्प्रचार दिलेले आहेत. तर पहा, चोराने हार खाल्ली, चोराने हातपाय गळले, चोराने हातपाय टेकले, चोराने हात चोळली. पहा, हार तर त्यांनी खाल्लेलीच आहे, त्यांचा पराभव झालेला तर म्हणजे काही भेटलेलंच नाही. त्यानंतर हातपाय टेकले म्हणजे हातपाय गळाले, परंतु त्या ठिकाणी कार्य न करण्याच्या अगोदरच त्यांना काहीच भेटलेलं नाही आहे. त्यानंतर बघा, चोरांनी हातपाय टेकले हे दोन्ही समानार्थीच आहेत. परंतु पर्याय क्रमांक जो 4 आहे, चोरांनी हात चोळणे. तर पहा, हात चोळणे म्हणजे हाती काहीच न लागणे, हाती काहीच न लागणे, काहीच न लागणे. आणि वरील वाक्यात तसंच झालेलं आहे की त्या चोरांच्या हाती काहीच नाही लागलं, त्यांची म्हणजे निराशा झालेली आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 4 चोरांनी हात चोळणे या ठिकाणी ह्याचा योग्य पर्याय आहे. पहा, घेता दिवाळी देता शिमगा या म्हणीचा अर्थ खालीलपैकी कोणता ते ओळखा. पहा, घेता दिवाळी देता शिमगा, दिवाळीतून भेटवस्तू देणारे नातेवाईक पैसे खर्च झाले म्हणून नंतर बुंबा मारतात. त्यानंतर कमाई कमी आणि खर्च जास्त होतो, घेताना आनंद होतो पण परत द्यायच्या वेळेस मात्र बुंबाबुंब आणि खूप घाई करणे. खूप घाई करणे हा तर पर्याय तर कुठेच लागू नाही होत, परंतु वरले ते 3 पर्याय आहेत. तर 3 पर्यायामध्ये पहा, पर्याय क्रमांक 3 जो आहे, तर घेताना आनंद होतो, बरोबर आहे. घेता दिवाळी म्हणजे घेताना आनंद होतो, परंतु परत देण्याच्या वेळेस मात्र शिमगा म्हणजे बोंबाबोंब होत असते. म्हणजे देत असताना कुणालाही देणं खूप जड जातं, नकोसं वाटतं. त्यामुळं घेताना आनंद होतो पण देताना नकोसं होतं. त्यामुळे पर्याय क्रमांक तर 3 आहे. तर आनंद होतो पण द्यायच्या वेळेस मात्र बोंबाबोंब होते. पर्याय क्रमांक 3 याचं योग्य उत्तर आहे. त्यानंतर पहा, शुद्ध लेखन, शुद्ध लेखनाच्या दृष्टीनं सुद्धा हा प्रश्न आहे. पहा, शुद्ध लेखन असलेला शब्द ओळखा किंवा शुद्ध शब्द ओळखा. माहिती, माहिती हा व्याकरणाच्या दृष्टीने आपल्या ठिकाणी पहा, शेवटचा जो त आहे त्या ठिकाणी दुसरी पाहिजे होती, परंतु या ठिकाणी नाही. या ठिकाणी पहिली दुसरी उच्चाराच्या दृष्टीने बरोबर आहे. त्यानंतर या ठिकाणी हे सुद्धा चुकीचं आहे आणि हे सुद्धा चुकीचं आहे. पर्याय क्रमांक 3 व्याकरणाच्या दृष्टीने माहिती हा शब्द असा असला पाहिजे, म्हणजे हला पहिली आणि तला दुसरी. त्यामुळं व्याकरणाच्या दृष्टीने पर्याय क्रमांक 2 माहिती हा शब्द या ठिकाणी योग्य आहे. पहा, खालील वाक्यातील रिकाम्या जागी योग्य शब्द पहा. कोळ्याच्या हातातील ताज्या माशाची त्याने सांगितलेल्या किमतीत विकत घेतली. पहा, माशाची काय असते, माशाची काय असते तर गाथण असते. गाथण काय असते, गाथण. तर माशाची गाथण असते. तर पर्याय क्रमांक 1च आहे याचं, गाथण. गाथण. जुडी, गंजी आणि गठ्ठी हे तिन्ही समुदर्शक शब्द आहेत. पहा, तर कोळ्याच्या हातातील ताज्या माशाची गाथण त्यांनी सांगितलेल्या किमतीत ही विकत घेतली. तर पर्याय क्रमांक 1 गाथण हे याचं योग्य उत्तर आहे. तर आपण आता हे जे काही 50 प्रश्न आहेत तर त्या 50 प्रश्नाचं आपण आता विश्लेषण पाहिलेलं आहे की 2019चा जो पेपर झाला वनरक्षकचा, त्यामध्ये मराठी या विषयावरील जे काही प्रश्न आहेत तर त्या प्रश्नाच्या संदर्भात व त्या प्रश्नाची काठिण्य पातळी, तर यामध्ये आताच्या या ह्याच्यामध्ये आपण पाहिले की सगळ्यात जास्तीत जास्त समानार्थी शब्द, त्यानंतर विरुद्धार्थी शब्द, वाक्प्रचार 1-2 वाक्प्रचार आहेत. त्यानंतर संधीचे सुद्धा 2 प्रश्न आलेले आपण पाहिले. त्यानंतर काळ, त्यानंतर प्रयोग, समास याच्यावर सुद्धा प्रश्न आलेले आहेत. त्यामुळं सगळ्यात जास्तीत जास्त शब्दसंग्रह याच्यावर या ठिकाणी भर आपल्याला दिसलेला आहे.
समानार्थी, विरुद्धार्थी, वाक्प्रचार, शब्दसमूहासाठी शब्द असेल. तर अशा प्रकारे हे आपण 50 प्रश्न पाहिलेले आहेत. आता याच्यानंतर सुद्धा आता जे काही प्रश्नपत्रिका झालेल्या आहेत तर त्या संदर्भातलं सुद्धा मराठी विषयाचं विश्लेषण आपण पाहणार आहोत उद्याच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.